नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 36 कशाप्रकारे सोडवायचा आहे स्टेप बाय स्टेप. तर सर्वात पहिले तर आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या. सेशनचा परिचय पाहायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी ऑफिस स्किल्सवर जायचं आहे. ऑफिस स्किल्सवर क्लिक करा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेला आहे. तर त्यापैकी हे पहिलं असणार आहे. याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर स्टार्ट बटनावर क्लिक करा. तर बघा, पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, आपण आपल्या आवश्यकतेनुसार स्लाईडचा साईज ॲडजस्ट करू शकतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. स्लाईड शो दरम्यान आपण फॉर्मॅटिंग टूलबार पाहू शकतो म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पहिल्या स्लाईडपासून तुम्ही प्रेझेंटेशन कसे सुरू करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर प्रेस द एफ की आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. प्रेझेंटेशन व्ह्यू पर्याय तुम्हाला काय करण्याची परवानगी देते म्हणत आहे. तर काय करायची परवानगी देते बघा, तर दुसऱ्या डिव्हायसेसवर प्रेझेंट करताना कंट्रोल आणि नोट्समध्ये ॲक्सेस करा. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. तर यामध्ये बघा, आपल्याला आता पुढचं नॉलेज चेक सोडवण्यासाठी क्लिक अप या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि याच्यातनी आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. टोटल आपल्याला याच्यामध्ये 4 नॉलेज चेक दिलेलं आहे. तर हे आपलं दुसरं असणार आहे. इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा, आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, क्लिक अपचे कोणते फीचर या इमेजमध्ये सर्वात चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलेले आहे म्हणत आहे. तर कोणते फीचर यामध्ये सर्वात चांगलं दाखवण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर टास्क ॲटोमेशन आहे. त्यानंतर क्लिक अप हे टीम प्रोडक्टिव्हिटी कशा प्रकारे सुधारते म्हणत आहे. तर याचं उत्तर मीटिंग्सना ऑटोमॅटिक रिपोर्टमध्ये कन्वर्ट करते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. आता दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला तिसऱ्यासाठी MS PowerPoint डिझायनर या ऑप्शन्सवर क्लिक करा. यामध्ये आपल्याला तिसरं नॉलेज चेक असणार आहे आणि इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा, एकच प्रश्न आहे. PowerPoint डिझायनर प्रामुख्याने आपल्याला डॅश मदत करते म्हणत आहे. तर काय मदत करते बघा, तर याचं उत्तर प्रेझेंटेशन झटपट क्रिएट करण्यासाठी मदत करते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी स्लायडर AI या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. यामध्ये बघा, एक प्रश्न दिलेला आहे. इतर AI टूलच्या तुलनेत स्लायडर AI कोणत्या कारणाने वैशिष्ट्यपूर्ण वेगळे ठरते म्हणत आहे. हे विविध AI मॉडेल्स विविध टास्कसाठी एकत्रित करते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा, 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून चालू करा. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, तुम्ही तुमची प्रेझेंटेशन तुमच्या प्रेक्षकासमोर देण्यासाठी स्लाईड शोचा वापर करू शकता. त्यामुळे ती सुरुवातीपासून सादर करण्यासाठी स्लाईड शोला फ्रॉम बिगिनिंगवर क्लिक करा म्हणत आहे. तर स्लाईड शोवर क्लिक करा या ठिकाणी आणि फ्रॉम बिगिनिंग या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, स्लाइड्स हाईड करणे विशेषतः उपयुक्त असते जेव्हा तुम्ही काही स्लाईड ॲड केलेल्या असतात पण त्या सध्याच्या प्रेझेंटेशनसाठी आवश्यक नसतात. त्यामुळे तुम्ही त्या हाईड करू शकता. त्यामुळे दिलेल्या प्रेझेंटेशनमधील स्लाईड नंबर 4ला स्लाईड शो टॅबचा वापर करून हाईड करा म्हणत आहे. तर 4 नंबरच्या स्लाईडला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे स्लाईड शोमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हाईड स्लाईड या ऑप्शन्सवर क्लिक करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा, सेल्फ पाथ लर्निंगचा एकच प्रश्न आहे. तर इथून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न बघा, तुमचे प्रेझेंटेशन एक्सटेन्शन लावून सेव्ह करा म्हणत आहे. तर .pptx हे एक्सटेन्शन लावून सेव्ह करू शकतो आपण. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे.
त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर गायडेड डीईटीवर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहे आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा यामध्ये 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न चालू करा. पहिला प्रश्न बघा, दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये विंडो मोडमध्ये स्लाइड प्रेझेंट करण्यासाठी स्लाइड शो मेनूवर जा. आता सेटअप स्लाइड शो ऑप्शनवर क्लिक करा. दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समध्ये ब्राउज बाय इन इंडिव्हिज्युअल विंडो ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी स्लाइड शो ऑप्शन्सवर जा. त्यानंतर आपल्याला कशातनी क्लिक करायचं आहे, सेटअप स्लाइड शोवर क्लिक करा म्हणत आहे. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला ब्राउज बाय अँड इंडिव्हिज्युअलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा याच्यातून. त्यानंतरचा प्रश्न बघा, दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये शो करायच्या स्लाइडची संख्या नियंत्रित करण्यासाठी स्लाइड शो टॅबवर जा. आता सेटअप स्लाइड शो ऑप्शनवर क्लिक करा. दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समध्ये स्लाइड शो ग्रुपमध्ये फ्रॉम ऑप्शन सिलेक्ट करा आणि 2 टाईप करा. नंतर 2 ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला 5 टाईप करायचं आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी स्लाइड शोमध्ये जा. त्यानंतर सेटअप स्लाइड शो या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर एवढ्या याच्यावर क्लिक केलं त्यानंतर इथे फ्रॉमवर जायचं आहे आणि पहिल्या याच्यातनी आपल्याला किती टाकायचं आहे, फ्रॉममध्ये 2 टाकायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे 2 टाका आणि त्यानंतर 2 मध्ये आपल्याला 5 टाकायचे आहे. तर ऑलरेडी याच्यातनी 5 दिलेलेच आहे, तर ऑलरेडी 5 राहू द्या. त्यानंतर इथे ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. दिलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये सुरुवातीपासून स्लाइड्स प्रेझेंट करण्यासाठी स्लाइड नंबर 1 सिलेक्ट करा आणि स्लाइड शो मेनूवर जा. आता स्टार्ट स्लाइड शो ग्रुपमधील फ्रॉम बिगिनिंग ऑप्शनवर क्लिक करा. पुढील स्लाइड प्रेझेंट करण्यासाठी कीबोर्डवरील ॲरो की दाबा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा, तर स्लाइड क्रमांक 1 सिलेक्ट करा म्हणत आहे. सिलेक्शन केलेलं आहे मी. त्यानंतर स्लाइड शोवर जायचं आहे. स्लाइड शोवर गेल्यानंतर फ्रॉम बिगिनिंगवर क्लिक करा म्हणत आहे. तर याच्यावर आपल्याला स्लाइड बिगिनिंगवर क्लिक करा अशा प्रकारे आणि राईट ॲरो कीच्या मदतीने आपण अशा प्रकारे जेवढ्या आहे तेवढ्याही आपण पाहू शकतो. राईट ॲरो प्रेस करत जायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन्स. स्लाइड नंबर 3 वरून दिलेले पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन प्रेझेंट करण्यासाठी स्लाइड 3 वर क्लिक करा. आता स्लाइड शो मेनूवर जा. त्यानंतर स्टार्ट स्लाइड शो ऑप्शन खालील करंट स्लाइड ऑप्शनवर क्लिक करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला स्लाइड शोवर जायचं आहे आणि करंट स्लाइडवर क्लिक करा. अशा प्रकारे सर्व पाहून घ्या. इस्केपचं बटन दाबायचं आहे किंवा इथं कुठेही क्लिक करा. अशा प्रकारे सर्व पाहून घ्या. क्लिक करत जायचं आहे. या ठिकाणी येऊ आपण. क्लिक केल्यानंतर आणि त्यानंतर सबमिट करा आपलं उत्तर. ओके करायचं आहे आणि शेवटचा प्रश्न इथून स्टार्ट करा. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड शो रिहर्सल टायमिंग वर जा. सुरुवातीपासून रेकॉर्डिंग सुरू करा आणि पूर्ण झाल्यावर क्लोजवर क्लिक करा. यस सिलेक्ट करून एकूण खर्च केलेल्या वेळेची पुष्टी करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला बघा स्लाइड शोवर जायचं आहे. स्लाइड शोवर गेल्यानंतर रिहर्सल टाईमवर क्लिक करा. रिहर्सल टाईमवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पाहू शकता त्यानंतर इथे आपल्याला नेक्स्टवर क्लिक करा किंवा पॉज रेकॉर्डिंगवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिझ्यूम रेकॉर्डिंगवर क्लिक करा अशा प्रकारे. क्लिक करा, क्लिक करा, क्लिक करा, पुन्हा क्लिक करा.
त्यानंतर येस बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. शकता संपूर्ण आपलं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला एंड एक्झाम या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं काय सोडवायचं आहे बघा. तर यामध्ये सर्वात शेवटचं आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सेशन कम्प्लिशन टेस्टमध्ये आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, मनालीला अशी डिस्क हवी आहे ज्यातून डेटा हरवता किंवा बदलता येणार नाही. ती डेटा सेव्ह करण्यासाठी CD ROM वापरण्याचा निर्णय घेते. तिचा निर्णय योग्य आहे का म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बरोबर आहे, म्हणजे पहिलंच असणार आहे. कारण CD ROM डेटा कायमस्वरूपी साठवते आणि वापरकर्त्यांना डेटा हटवण्याची किंवा बदलण्याची परवानगी देत नाही. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. ऑप्टिकल डिस्क ड्राईव्ह डिस्कमधून डेटा कसा वाचतो आणि बायनरी 0 आणि 1 मध्ये कसा फरक ओळखते. तर याचे 2 पर्याय आपल्याला निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. याचं उत्तर 1 आहे. पिट्स प्रकाश विखुरतात किंवा परावर्तित करत नाहीत आणि 0 म्हणून वाचले जातात. हे त्याचं पहिलं आहे. आणि दुसरा आहे बघा, लँड्स प्रकाश परावर्तित करतात आणि 0 म्हणून वाचले जातात. तर हे त्याचं दुसरं असणार आहे. तर हे दोन्ही त्याचे उत्तर आहे 1 आणि 4. त्यानंतर नेक्स्ट करा. 6 GB फाईल साठवण्यासाठी पुरेची स्टोरेज क्षमता कोणत्या प्रकारच्या ऑप्टिकल डिस्कमध्ये असते म्हणत आहे. तर कोणत्या ऑप्टिकल डिस्कमध्ये दिलेले आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर डिजिटल वर्सेटाईल डिस्क म्हणजे DVD, डबल लेअर आणि ब्लूरे डिस्क आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक हॉस्पिटल हायब्रिड स्टोरेज वापरते ज्यात सध्याचे रुग्ण रेकॉर्ड लोकल सर्व्हर आणि जुना रुग्ण डेटा क्लाउडमध्ये साठवला जातो. या हायब्रिड स्टोरेज सिस्टीमचे फायदे काय आहे म्हणत आहे. तर कोणते आहे बघा. तर याचं उत्तर, लोकल सर्व्हर साठवलेल्या महत्त्वाच्या डेटाला जलद प्रवेश देते. आणि दुसरा आहे बघा, क्लाउडवर जुन्या डेटासाठी मोठे आणि स्केलेबल स्टोरेज उपलब्ध करून देते. तर हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मेघना तिचा फोन हरवते पण तरी ती दुसऱ्या डिव्हाइसवर तिचा डेटा वापरू शकते. क्लाउड स्टोरेजची कोणती वैशिष्ट्ये हे शक्य करतात म्हणत आहे. तर 2 निवडा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. कोणत्याही डिव्हाइसवरून डेटाला दुरस्त प्रवेश मिळते, हे पहिलं आहे. आणि त्यानंतर डेटा आपोआप क्लाउड स्टोरेजवर सेव्ह होते. तर हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. इयत्ता 10वीचे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रदेशातून प्रत्यक्ष भेट न घेता गट प्रोजेक्टरवर काम करत आहे. ते गुगल डॉक्स वापरून एका दस्तऐवजात आपले विचार तयार आणि शेअर करण्याचा निर्णय घेतात. यासाठी क्लाउड स्टोरेज सर्वोत्तम उपाय का आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 1 आहे. ते त्यांना एकाच वेळी एकच दस्तऐवज पाहण्याची आणि संपादन करण्याची परवानगी देते. त्यानंतर दुसरा आहे बघा, ईमेल अटॅचमेंट न पाठवता रिअल टाईम सहकार्य करण्याची परवानगी देते. तर हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एक कायदे फर्म महत्त्वाचे कोर्ट केस रेकॉर्ड म्हणजे DVD-R राईट वन्स डिस्कवर DVD-RW म्हणजे रिवायटेबल ऐवजी साठवते. या निवडीची संभाव्य कारणे काय असू शकतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर, DVD-R सुनिश्चित करते की डेटा नंतर बदलता येत नाही. आणि दुसरा आहे बघा, तर DVD-R कायदेशीर साठवणुकीसाठी योग्य कायमस्वरूपी नोंद प्रदान करते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ब्लूरे डिस्क आणि DVD आकाराने सारखे दिसतात पण ब्लूरे डिस्क खूप जास्त डेटा म्हणजे 50 GB साठवू शकते. याचे मुख्य कारण काय आहे म्हणत आहे. तर याचं मुख्य कारण काय असणार आहे. ब्लूरे निळ्या लेझरचा वापर करते ज्यामुळे अधिक डेटा साठवता येतो. हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अर्जुनने आपला प्रोजेक्ट गुगल ड्राईव्हवर सेव्ह केला पण तो पेन ड्राईव्ह आणायला विसरला. त्याला शाळेच्या संगणकावर प्रोजेक्ट उघडायचा आहे. त्याच्या फाईलला प्रवेश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे म्हणत आहे. तर काय आवश्यक राहणार आहे. तर याचं उत्तर, क्लाउड स्टोरेजमधून फाईल उघडण्याची इंटरनेट प्रवेश हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा. एका ऑफिस मॅनेजरला दररोज तात्पुरत्या फाईलचा बॅकअप घ्यायचा आहे. फाईल 24 तासांनंतर बदलल्या जातात.
त्यामुळे स्टोरेज डिव्हाइस पुन्हा वापरता येण्यासारखे आणि किफायतशीर असावे या उद्देशासाठी कोणत्या प्रकारची ऑप्टिकल डिस्क सर्वोत्तम आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा DVD-RW आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 36 कंप्लीट सोडवायचं आहे.